म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाऊसाहेब आदित्य सोरोंशी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघ सर, BEd कॉलेजचे प्राचार्य, आपल्या संस्थेचा कर्मचारीवृंद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपलं चाललेलं होतं की तंत्रप्रदर्शन हा एक फार महत्त्वाचा भाग असतो ITIला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने काही मॉडेल्स किंवा प्रोजेक्ट तयार करावेत आणि ते उत्स्फूर्तपणे तयार करून त्याच्या डेमॉन्स्ट्रेशनसहित ते सादर करावेत. त्याला एक व्यासपीठ लावावं म्हणून हा एक कार्यक्रम असतो. आपल्या सिलेबसमध्ये पण आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे पण आहे. आणि आपल्या मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी सूचना आली शासनाकडून, राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर CV रामन डॉक्टर जे होते त्यांनी एक रामन सिद्धांत मांडला 1928 मध्ये. तो सिद्धांत विज्ञानाशी निगडीत होता म्हणून त्या सिद्धांतामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. विज्ञानात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ डॉक्टर CV रामन. भारतात पहिलेच होते, परंतु संपूर्ण आशिया खंडात सुद्धा ते प्रथमच होते. त्यांच्या आधी कोणालाच तो पारितोषिक मिळालेलं नव्हतं. तर ही फार मोठी अभिमानाची बाब मानली जाते आपल्या देशासाठी आणि विशेष करून आपल्यासाठी, कारण आपण तंत्र क्षेत्राशी निगडीत आहोत. शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत, अनेक व्यवस्था आहेत. सायन्स कॉलेज आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे, कम्प्युटरचे कॉलेजेस आहेत, मेडिकल आहेत, लॉ कॉलेज आहेत, सगळे काही आहेत. ते ITI, पॉलिटेक्निक, मेडिकल वगैरे या सगळ्या शाखा आहेत. त्याच्यामधला एक टेक्निकल विषयाशी संबंधित तांत्रिक शिक्षण याला म्हटलं जातं. ITI हा एक भाग आहे, त्याच्याशी आपण निगडीत आहोत. मग आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे, आता विज्ञान म्हटल्यानंतर कसं आहे, विज्ञान दिवस आहे, विज्ञानाशी निगडीत, म्हणजे विज्ञान म्हणजे एक सायन्स. पूर्वी आपण पाहत होतो की हाताने सगळी कामं केली जायची, कुठल्याही प्रकारचं मशीन नव्हतं, यंत्रसामुग्री नव्हती. त्याच्यामुळे अपार कष्ट करावे लागत होते. आता ह्या रोडाचं काम चाललेलं आहे. पूर्वी त्या ठिकाणी मशिनरी नसताना लोक डोक्यावर टोपलीमध्ये ते खडी वाहून तिथं टाकायचे, हाताने भरायचे, हाताने टाकायचे, हाताने पसरायचं, सगळे कामं हाताने व्हायचे. त्याच्यामुळे खूप थकवा यायचा त्यांना, पण करणं भाग असायचं. थकल्यामुळे काय ते कार्यक्षमता कमी होते, आरोग्यावर परिणाम होतो. मग याचा विचार काही तुमच्यासारखे त्यावेळेस जे तरुण तंत्रज्ञ होते. आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की या राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा आज आपण एक शुभारंभ केलेला आहे, उद्घाटन केलेलं आहे. तर काय केलं, या ठिकाणी आपण सरस्वती देवीचं पूजन केलेलं आहे आणि विश्वकर्मा भगवान यांचं पूजन केलेलं आहे. दीप प्रज्वलन करून यथोविधी आपण पूजन करून उद्घाटन का केलं आपण, की सरस्वती माता विद्येची देवता आहे. विद्येचा लाभ व्हावा आपल्याला, विद्येची देवी सरस्वती मातेची आपल्यावर कृपा व्हावी, म्हणजे आपली बुद्धी चालेल. बरोबर आहे ना. आपण अभ्यासात प्रगती करू म्हणून आपण देवीची प्रार्थना करतो, पूजन करतो. दुसरी गोष्ट, विश्वकर्मा भगवान हे आद्य तंत्रज्ञ आहेत. या सृष्टीमध्ये जेवढ्या कलाकारी दिसत आहेत हजारो वर्षापूर्वीचे आहेत, हजारो वर्षापूर्वी, की ज्यावेळी कोणत्याही प्रकारचे यंत्र नव्हतं, कुठल्याही प्रकारचं मशीन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं सायन्स नव्हतं, कुठल्याही प्रकारचं विज्ञान नव्हतं, त्या काळामध्ये त्या कलाकृती तयार अजरामर झालेल्या आहेत. त्या जगप्रसिद्ध आहेत. अजिंठ्याचं लेणं, वेरूळचं लेणं, कैलास मंदिर, त्याच्यानंतर ते केदारनाथचं मंदिर, अजून हेमाडपंथी मंदिर आहेत आपली इथे जवळपास आहेत. जवळपास इथं वाघाडीला एक मंदिर ते पाहत. अशा अनेक कलाकृती आहेत ज्या हजारो वर्षापूर्वी, म्हणजे विचार केला जात नाही की आज मशीनने सुद्धा तेवढं काम होऊ शकत नाही, तेवढं हाताने त्या लोकांनी केलं होतं. कुठल्याही प्रकारचे ड्रिल मशीन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं ग्राइंडर नव्हतं, कुठल्याही प्रकारचं कटर नव्हतं. सगळं हाताने तोडून जुळून ते त्यांनी केलं. म्हणून ते आद्य प्रवर्तक आहेत या सृष्टीचे. द्वारका त्यांनी निर्माण केली, हस्तिनापूर त्यांनी निर्माण केलं. आपण पुराणामध्ये आहे, पोथ्यांमध्ये दिलेलं आहे सर्व. त्यांचं महात्म्य जे आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण अभ्यासतो, आपण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये ऐकतो.
तर म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं पूजन केलेलं आहे. प्रमुख पाहुणे आपल्याकडे आदित्य भाऊ आहेत, एक तरुण उमेदवार आहेत आपल्याकडे. या संस्थेचे सचिव आहेत, कार्यकारी संचालक आहेत, संपूर्ण कारभार तेच सांभाळत आहेत, त्यांच्या हातातच या संस्थेचं संचालन. तर त्यांचीसुद्धा हीच जिद्द आहे की आपल्या भागातले जे तरुण विद्यार्थी आहेत, 10वी 12वी शिकलेले पास नापास विद्यार्थी, यांना असं काहीतरी शिक्षण मिळालं पाहिजे, तंत्र शिक्षण विशेष करून, त्याच्या योगाने हे विद्यार्थी पास होतील. पास झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी नोकऱ्यांना लागतील, चांगल्या प्रकारे रोजगाराच्या यांना संधी मिळतील आणि यांचं जीवनमान उंचावेल. साहजिकच तुम्ही ITIला धन्यवाद देणार. ITIला धन्यवाद मिळाले म्हणजे ITIला संचालन करणारे शिक्षक लोक आहेत, चेअरमन आहेत, मॅनेजमेंटचे लोक आहेत, सगळ्यांना त्याचे धन्यवाद प्राप्त होतात. हा प्रामाणिक उद्देश त्यांचा आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. तंत्र प्रदर्शनासाठी त्यांना मी कल्पना दिली, म्हटलं असं भाऊ, राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे आणि त्या दिवशी शासनानेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्या संस्थांना परिपत्रक पाठवलेलं आहे की सर्व संस्थांमध्ये शक्यतोवर साजरा केला जावा. मग त्याच्यात आता आपल्याला त्याच्यासोबत काय, आता एवढाच कार्यक्रम फक्त भाषण वगैरे करायचं, त्याचं महत्त्व पटवून देणं, पण मग आपल्याला एक तंत्र प्रदर्शन आपलं कधीचं चालू होतं, आपण प्रयत्न करत होतो, अनायशा मॉडेल आपले तयार होण्यात आलेले होते, मग आपण त्याला ती पूरक जोड दिलेली आहे. त्या कार्यक्रमात आहे तंत्र प्रदर्शन म्हणून. हे संस्थांतर्गत आहे, म्हणजे आपल्या संस्थेपुरतं मर्यादित आहे. हे थोडंसं आपल्याला याची सूचना आधी मिळाली नाही तर इथले काही मॉडेल आपण अजून चांगले करू शकलो असतो. त्याच्यातून जर काही सिलेक्ट झाले असते मॉडेल तर ते जिल्ह्यावर गेले असते. 24 तारखेला जिल्हास्तरीय प्रदर्शन होतं, तिथे काही मॉडेल निवडले गेले, ते राज्यस्तरावर गेले, राज्यस्तरावरून ते राष्ट्रीय स्तरावर जातात. चला ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, काही हरकत नाही त्या गोष्टीला. तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वतः भाऊ होतकरू विद्यार्थी आहेत, स्वतः त्यांनी मेहनत केलेली आहे. मार्गदर्शन आमचं आहे, आम्ही उभे आहोत त्यांच्याजवळ. त्यांचं काही चुकत असेल त्यांना आम्ही सजेशन दिलं, रागावलो पण त्यांना, गोडीने पण घेतलं, बेटा पण म्हटलं, कनपट्टीत पण दिली. झालं ते आमचं व्यवस्थित काम केलं त्यांनी. आणि आता ते पहा, त्यांचे हसरे चेहरे आपल्याला साक्षी देत आहेत की ते खुश आहेत. तर या विद्यार्थ्यांनी फार चांगला सहभाग घेतला आहे. आपले फिटरचे विद्यार्थी आहेत, त्यांनीसुद्धा काही उपकरणं तयार केलेली आहेत, टूल्स आहेत ते. तर ते रॉ मटेरियल वगैरे आणलं. भाऊंना मी सजेशन म्हटलं, भाऊ असं आहे, थोडाफार खर्च लागेल, पैसा लागू द्या सर म्हणे, तुम्हाला जे लागेल ते मागा तुम्ही, मी देतो, मागे हटू नका आणि पुढे चालू द्या. आज मला तरी वाटते की हा जो विज्ञान दिवस आपण आज इथं साजरा करतो आहे, मला नाही वाटत दुसरं कुठल्या ITIमध्ये शेजारी पाजारी कुठे होत असेल म्हणून. असलं तर चांगली गोष्ट आहे, पण आहे एक आपल्यामध्ये गट्स आहेत त्या गोष्टीचे. आपण ज्या गोष्टींच्या मागे लागतो ते पूर्ण करतो आपण. म्हणजे विद्यार्थ्यांना कसं, आज तुम्ही बघा केवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहात इथे, आनंदी आहात तुम्ही सगळे. असं जर आपण आता तुम्हाला कळायला लागलं की नियमित आलो आपण, व्यवस्थित जर आलो तर हे याच्यापेक्षा चांगलं काम करू शकता तुम्ही. हे इलेक्ट्रिकलचे काही मॉडेल्स आहेत, वीज निर्मितीचे आहेत. वीज निर्मिती कशी केली जाते, कुठल्या कुठल्या प्रकारांनी केली जाते, विजेचा वापर कुठे कुठे होतो, काय काय करू शकतो आपण, त्याच्या संबंधित काही मॉडेल्स आहेत. फिटरचे काही जे टूल्स असतात जॉब वगैरे धरण्यासाठी, जॉबवर प्रक्रिया करण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी ते बनवलेले आहेत. ते पण इलेक्ट्रिकलचे मॉडेल्स आहेत. एक हाऊस वायरिंग असते, घरामध्ये जे वायरिंग केलं जाते कशा प्रकारे केलं जाते विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या बोर्डावर. हा पण एक प्रोजेक्ट आहे. असे प्रोजेक्ट आपण सादर केलेले आहेत. विद्यार्थ्यांना मी खरोखर धन्यवाद देतो की तुम्ही फार चांगले आहात, ऐकतात तुम्ही, अभ्यासू आहात तुम्ही. तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं गेलं तर तुम्ही नक्की पुढे जाणार आणि या संस्थेचं नावलौकिक वाढवणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. भाऊंनी आपल्याला वेळोवेळी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि सोबत दिलेली त्यांनी की एक हिंमतसुद्धा दिलेली आहे त्यांनी की तुम्ही सर आपले ITIचं नाव झालं पाहिजे. हे ITI जे तरवाडेचं ITI आपलं जे भास्कराचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तरवाडे, या संस्थेचा नावलौकिक एवढा झाला पाहिजे. आता तुम्हाला दिसते आम्ही मेहनत करणारे लोक आहोत, शिक्षक स्टाफ इथलं मेहनत करणार आहे, प्रामाणिकपणे राबणार आहे, पूर्ण वेळ इथं आपण काम करतो, पूर्ण वेळ राबतो, पूर्ण वेळ प्रशिक्षण देतो. आता तुमच्या काही अडीअडचणी आहेत, ग्रामीण भागातल्या असल्यामुळे बसेसचा टाईम टेबल ॲडजस्ट होत नाही, येणं जाणं थोडंसं तुम्हाला त्रासाचं होतं, पण तरीसुद्धा तुम्ही येण्याचा प्रयत्न करत राहा आणि वेळच्या वेळी अभ्यास करा, वेळच्या वेळी प्रॅक्टिकल्स करा. प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व द्या. पुस्तकांमध्ये थेअरी आहे, थेअरी शिकवतो आम्ही ती थेअरी घरी पण वाचता येते आपल्याला, त्याच्यातून अभ्यास होऊ शकतो.
परंतु प्रॅक्टिकल जे आहेत प्रॅक्टिकलचं साहित्य तुम्हाला वर्कशॉपशिवाय दुसरीकडे कुठे उपलब्ध होऊ शकत नाही. आपल्या घरी असतात काय वस्तू, हे वर्कशॉपमध्येच असतील, म्हणून प्रॅक्टिकल तुम्हाला इथेच करावं लागेल, इथंच केलं पाहिजे. तुम्ही घरी जायची काही करू नका. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, मला काम आहे, मला अर्जंट काम आहे, हे कसं आहे, याच्यात तुमचं नुकसान आहे. इथं आम्ही थांबतो आहे ना, आम्ही असतो की नाही, मग तुम्हाला थांबायला काय हरकत आहे. तुम्हाला काय साहित्य लागलं ते इथून मिळते, ते घ्यायचं. आपलं दिलेलं प्रॅक्टिकल आहे ते पूर्ण करायचं. त्याचे प्रॅक्टिकलच्या बुकामध्ये त्याची व्यवस्थित नोंद करा, थेअरीच्या बुकामध्ये थेअरीची नोंद करा. इतर जे वर्क आहे डेली डायरी वगैरे ते सुद्धा पूर्ण करा आणि सगळं व्यवस्थित राहू द्या. परीक्षा होती, आता परीक्षांसंबंधी माहिती तुम्हाला लगेच दिली जाईल. त्या दृष्टीने तुम्ही तयार राहा. तर पुन्हा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, विशेष करून विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राहा. इथं आहेत तोपर्यंत इथं तुम्ही सम्मिलित व्हा. इथून कुठेही गेले, कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये कुठेही गेले तुम्ही, तर एक्स्ट्रा करिक्युलम असतो एक ECA एक्स्ट्रा करिक्युलम. तर एक्स्ट्रा करिक्युलममध्ये म्हणजे जो नित्य कार्यक्रम असतो आपला, नित्य ड्युटी जे, त्याला सोडून काही अवांतर गोष्टी आपल्याला करायच्या असतात. अवांतर म्हणजे जे कुठे लिखित नाही आहे, त्याची काही बळजबरी नाही आहे, पण स्वतःच्या उत्स्फूर्तपणे मला हे येते, मला ते येते. आता समजा हा कार्यक्रम आहे तर लगेच एखाद्या विद्यार्थ्यानं म्हणायचं, सर मी एखादं गाणं म्हणू का, मला चांगलं गाणं या विषयावर बोलता येतं, किंवा मी भाषण करू का, 2 शब्द मी बोलू का, माझी इच्छा आहे बोलायची. त्याच्यानंतर आता ही व्यवस्था जशी आम्ही लावली, ही अरेंजमेंट जशी आम्ही लावली, तर ही अरेंजमेंट तुम्ही करायची. हे आमची वाट नाही पाहिजे. सर आल्यानंतर सरांना विचारू टेबल कुठे लावायचा, खुर्च्या कुठे लावायच्या, साफसफाई कशी करायची, हे तुम्ही स्वतः करायचं. हे त्याला एक्स्ट्रा करिक्युलम म्हणतो आपण. याला सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करायचे, राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करायचे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. नुसतं पुढे आगे बढो हम तुम्हारे पीछे असं नाही करायचं. त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. भाग घेतल्यानंतर काय होते बघा, आता हे सगळे याची व्हिडिओ शूटिंग होते, सगळे फोटोग्राफ काढले जात आहेत. उद्या सोशल मीडियावर हे सगळे फोटो, हे व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत संपूर्ण भारतामध्ये. आता आमचे जे ग्रुप वगैरे आहेत, संपूर्ण ITI जेवढे आहेत भारतामध्ये, सगळे ITIमध्ये ते पोचतात हे व्हिडिओ सगळे. म्हणजे आपल्या संस्थेचा काय उपक्रम आहे, आपण कसं काय केलेलं आहे, कोणी कोणी होतं, कोण कोण होतं त्या ठिकाणी, कसं साजरा केला गेला, तर तो नावलौकिक वाढतो आहे. आणि एक जाहिरात पण होते त्या गोष्टीची. तर यासाठी हे कार्यक्रम जे आहेत तुम्हाला अगत्याने तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. इथं आहे तोपर्यंत इथं सहभाग घ्या. इथून कुठेही नोकरीला लागले, कुठल्याही व्यवसाय उद्योगात गेले तुम्ही, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हिरिरीने भाग घेऊन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तर वागायचंच आहे. त्या उलट अजून त्यांना जे आपण सुद्धा असं नाही आहे की तुम्ही बोलू नका, आम्ही काही सांगतोय तुम्हाला, आणि ते जर आमचं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता की सर असं केलं तर काय होईल, मला हे थोडंसं असं करू द्या. तुम्ही सांगतात त्याच्या मी जरा वेगळं करून दाखवतो. त्याला परवानगी असते त्या गोष्टीला, बरोबर आहे की नाही. तर म्हणजे या विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे. आज तुम्हाला कळते आता रोजगार जो आहे, लक्षात घ्या तुम्ही सगळे ITIचे विद्यार्थी आहेत, रोजगार जो आहे तो तुम्हाला औद्योगिक क्षेत्रामध्येच आहे. नोकरी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रातच करायची आहे, बरोबर आहे ना. हां, जे औद्योगिक क्षेत्र म्हणजे कारखाने, फॅक्टऱ्या, उद्योगधंदे, त्या ठिकाणी फिटरवाल्यांना फिटरचा जॉब आहे, वेल्डरवाल्यांना वेल्डरचा जॉब आहे, ड्रॉसमनला ड्रॉसमनचा जॉब आहे, इलेक्ट्रिशियनला इलेक्ट्रिशियनचा जॉब आहे. तर त्या ठिकाणी नोकऱ्या करायच्या आहेत तुम्हाला. आणि त्या नोकऱ्यांमध्ये बघा सरकारीसुद्धा भरपूर चान्सेस आहेत नोकऱ्यांना. ITI सुटल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा भरपूर चान्सेस आहेत, भरपूर पगार आहे. आणि जर नोकरी नसेल करायची किंवा नोकरीपेक्षा जास्त पैसा कमवायचा असेल, नोकरी म्हटल्यानंतर शेवटी लिमिटेडच आहे. ते तुम्हाला 5-50 हजार, लाख रुपये, 2 लाख रुपये पगार मिळेल समजा, किती तुम्ही एक्सपर्ट झाले, कुशल कारागीर झाले तर. पण कुशल कारागीर झाले, एकदम एक्सपर्ट झालात तुम्ही, की पाहिल्याबरोबर तुम्ही असं ते मोटरला नुसतं आपण स्विच ऑन केला, मोटर फिरते, त्याच्याबरोबर त्या फायरिंगवरून मोटरच्या जे तुमच्या लक्षात आलं की या मोटरमध्ये काय फॉल्ट आहे, आणि तुम्ही जर त्याला लगेच दुरुस्त केला, त्याला होतं कौशल्य, स्किल. तसं जर कौशल्य तुम्हाला प्राप्त झालं तर मग स्वतःचा व्यवसाय करा, स्वयंरोजगार, वर्कशॉप टाका, स्वतःचा कारखाना टाका, त्या ठिकाणी रिपेरिंगचं काम करा, उत्पादन करा त्या मोटारी वगैरेंचं होत असेल तर. याला पैसा लागतो, तो पैसा गव्हर्नमेंट पूर्णपणे पुरवते. कितीही पैसा लागू द्या, गव्हर्नमेंट कमी व्याजदराने विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी नवउद्योजकांना भरपूर प्रमाणात अर्थसहाय्य करते. त्याचा फायदा घ्या. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की अफाट कमाई आहे. मग स्वरोजगार म्हटल्यानंतर त्याचा अफाट पैसा आहे, अफाट कमाई आहे. प्रत्येकाला आपलं जीवनमान चांगलं व्हावं असं वाटते की नाही. प्रत्येकाला वाटते ना आपल्याजवळ गाडी असावी, 2 व्हीलर असावं, 2 व्हीलरवाला वाटते आपल्याजवळ 4 व्हीलर असावं, वाटते की नाही.
रिक्षाला हात देत बसतो आपण, सायकलवाल्याला हात देतो, मोटरसायकलवाल्याला हात देतो का? आपली कमाई नाही, आपल्या एवढं तेवढं इन्कम नाही आहे म्हणून आपण मोटरसायकल घेतलेली नाही, मग आपण का घेऊ नये? मग कामधंदा करा, मस्तपैकी रोज कमवा, पैसा कमवा आणि एकदम यशस्वीपणाने चांगलं जीवन जगा. परत पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, पुनश्च सगळ्यांचं आभार मानतो. आता आपले भाऊ बोलता येतो, भाऊ 2 शब्द बोलत आहेत. आपल्या कॉलेजमध्ये एकदम उत्तम प्रकारे तुम्ही विज्ञान दिवस साजरा करताय, त्याच्यातच मला खूप आनंद आहे. आज विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, एकदम कौतुकाची गोष्ट झाली. एवढ्या पूर्ण वर्षभरामध्ये तुमचं जे सेक्टर आहे ITIचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग, तुम्ही ॲक्च्युअली इंडस्ट्रियल ट्रेनिंग कधी घेता? तर ते तुम्ही जेव्हा हे सगळे असे प्रोजेक्ट बनवता त्याच्यात खरं तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग झालं. तुम्ही बाकी थिअरीमध्ये सगळं शिका, पण जेव्हा उद्या तुम्हाला कॉलेज सोडून बाहेर पडाल तर काय करायचं आहे तुम्हाला? तुम्ही नोकरी कराल, व्यवसाय कराल, स्वतःचा काही व्यवसाय कराल, तर तिथं या गोष्टी तुम्हाला कामाला येतात. तुम्ही थिअरी वाचली, त्याच्यातून तुम्ही इम्प्लिमेंटेशन या गोष्टीचं नाही करू शकत. तर जेव्हा अशा उपक्रमांमध्ये सगळ्यात सहभागी घेतात त्याच्यात तुमचं स्किल डेव्हलप होतं. मला सर जेव्हा बोलले की विज्ञान प्रदर्शन आपल्याला भरवायचं आहे, मी म्हटलं तुम्ही जे सांगाल ते करू आपण, पण आपल्याला भरवायचं आहे. कारण हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. तसं 28 फेब्रुवारीला असतो, पण उद्या सुट्टी असल्यामुळे आपण आज घेतलं ते. आता तुम्ही जेवढे बनवलेत सर्वांनी, काय डेमॉन्स्ट्रेशन बनवले, प्रॅक्टिकल केले, तर व्यवस्थित ते समजून घ्या. काय आता दिसतंय मला बऱ्याच जणांचे कोजनरेशनचे इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचे प्रोजेक्ट आहे, मीटरवाल्याचे कोर्स बनवले. हे खरे तुम्हाला पुढे चालून आयुष्यात तुम्हाला वाटतं की हे छोटे प्रोजेक्ट काय कामाचे, हेच आपल्याला पुढे काय MIDCत जाऊ, नोकरी करू, पण याच्याने तुम्हाला जी नोकरी करणार आहे त्याचं तुमचं एक लेवल वाढते. आता इकडं हा जो एक प्रोजेक्ट आहे यांचा, हा इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा, हा याला सोप्या भाषेत डायनामो पण म्हणतात. की आपण लहानपणी बरेच जण सायकलला पण तयार करायचे, सायकलला मोटर लावायची. तर हे जेव्हा उद्या कुठं तुम्ही मोठ्या व्हेकलच्या कंपनीत जातात, समजा टाटा मोटर्समध्ये गेले, तर तिथं आता रेग्युलर लेबर काम करणारे सगळे असतात, पण तुम्हाला स्किल काय? तर आता हा प्रोजेक्ट केला, याला सगळं डिटेल त्याच्यामधलं माहिती की आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी तयार करायची. प्रत्येक गाडीची इलेक्ट्रिसिटी अशी तयार होते, तुमचे जसे गाडीचे चाकं फिरतात त्याच्यानुसार इलेक्ट्रिसिटी तयार होते, तशी बॅटरी आपली चार्ज होते. अशा ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात, तर तेव्हा तुम्ही फक्त लेबर म्हणून काम नाही करत कंपनी, तुम्हाला एक वेगळा एक मान सन्मान राहतो, तिथं तुमचं स्किल डेव्हलप होतं. यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तिथे बाकी बऱ्याच पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करायची वगैरे असे सगळे प्रोजेक्ट आहेत. आता हे मीटरवाल्यांचे पण जेवढे टूल्स आहेत, तुम्ही बाकी रील्सवर पण बघत असाल, बरेच लोक अशी जुगाड तयार करतात शेती कामाला, वेगवेगळ्या अवजारांसाठी. तर तिथं तुम्ही समजा नोकरी नाही करत, पण तुम्ही असे जुगाड तयार करून लोक किती कोट्याधीश झाले, पेटंट घेतात लोक जुगाड तयार करून, की आपण ज्या वस्तू तयार करतो या जे आपलं काम सोयीस्कर कसं होईल, आणि या छोट्या वस्तू तयार करूनच तुमचा माइंड डेव्हलप होतो. त्यामुळे याच्यात सहभागी घेतली त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो मी. आणि सरांचं पण, सर्व सरांनी मॅडमांनी जी मेहनत घेतली तुमच्यावर, ती तर एकदम खूपच कौतुकास्पद आहे. कारण दरवर्षी त्यांची इच्छा होत होती की आपण करायचं, विद्यार्थ्यांची मनाची तयारी होत नाही. विद्यार्थी जोपर्यंत करून घेत नाही, करत नाही, ते तर तयार असतात, नेहमी करण्यासाठी तयार असतात, आपण नवीन नवीन उपक्रम करू. त्यामुळे त्यांचंही खूप कौतुक करतो. तुम्ही करून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. चालेल, धन्यवाद. कोणी बोलायचं मॅडम? बोलताय कोणी? आकाश